कळव्यात उड्डाणपुलावर अपघात, कार आणि रिक्षाची धडकेत 2 जण जखमी. कळवा येथील स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपुलावर आज पहाटे 2 वाहनांची धडक होऊन 2 जण जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातानंतर रस्त्यावर ऑइल सांडल्याने इतर वाहनं घसरून अपघातांची भीती निर्माण झाली होती. तसंच या अपघातामुळे येथील वाहतूक कोंडी काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला करण्यात आलं असून हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. या अपघातात ऑटो रिक्षा चालक गोविंद पवार राहणार कळवा यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसंच रिक्षामधील प्रवासी प्रथमेश चव्हाण यांनाही दुखापत झाली असून त्यांच्यावरही त्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी पहाटे 5:45 वाजण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाला या अपघाताची माहिती मिळाली. पोलीस कर्मचारी रवींद्र महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार कळवा पूर्वेकडून गोलाईनगरकडे जाणारी ऑटो रिक्षा आणि ठाण्याहून कळवा पूर्वेकडे जाणारी कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की रस्त्यावर ऑइल सांडल्यानं इतर वाहनं घसरून पडून अपघातांची भीती निर्माण होती. या अपघातात ऑटो रिक्षा चालक गोविंद पवार यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसंच रिक्षामधील प्रवासी प्रथमेश चव्हाण यांनाही दुखापत झाली असून त्यांच्यावरही त्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच खारेगाव पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर सांडलेलं ऑइल साफ करण्यासाठी माती टाकण्यात आली. तसंच अपघातग्रस्त वाहनं रस्त्याच्या कडेला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला होता. आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुद्धरत्न पुरस्कार प्रदान. बौद्ध हा केवळ धर्म नसून तो एक व्यापक सामाजिक विचारसरणी आहे. तो फक्त श्रद्धेचा विषय नाही तर परिवर्तनाची चळवळ आहे. ही केवळ धार्मिक क्रांती नसून सामाजिक आणि राजकीय क्रांती होती. बुद्धांचे विचार हे प्रवचनापुरते मर्यादित नसून आचरणासाठी आहेत. बुद्ध पेरले की बाबासाहेब उगवतात असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सम्राट अशोक जयंतीचं औचित्य साधत ठाण्यात 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. बुद्धरत्न सागर वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय या मंत्रोच्चारांनी वातावरण भारावलं. भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शिंदे यांनी उपस्थित भिक्खू संघ, विद्वान, विचारवंत आणि धम्मप्रेमी बांधव भगिनींचं स्वागत केलं. यावेळी खासदार ज्योती वाघमारे, महापौर शर्मिला पिंपळकर, शिवसेनेचे प्रवक्ते लाहूर लोंढे, प्रवक्ते किरण सोनवणे तसंच विविध देशातून आलेले भिक्खू, भंते, रत्नप्रिय थेरो, विशुद्धरत्ना महाथेरो, विनयबोधी महाथेरो, शांतिप्रिय थेरो, भंते डॉक्टर राजरत्न थेरो, रत्नप्रिय थेरो तसंच बौद्ध अनुयायीही उपस्थित होते. ठाण्याच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करत शिंदे यांनी सम्राट अशोक आणि सातवाहन काळात या भूमीत बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्याचं सांगितलं. कान्हेरी लेणी आणि प्राचीन सोपारा येथील स्तूप आणि शिलालेख हे त्याचे पुरावे असून त्यामुळे ठाण्यात ही परिषद होणं अभिमानास्पद असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. धम्म परिषद ही धम्म चळवळीतील महत्त्वाची घटना असल्याचं सांगत त्यांनी आयोजक भंते रत्नप्रिय थेरो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचंही कौतुक केलं. भिक्खू संघाला संघदान करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत संघदान ही केवळ परंपरा नसून भिक्खू संघाच्या माध्यमातून बुद्धांच्या शिकवणीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना असल्याचं त्यांनी सांगितलं. या परिषदेत शिंदे यांना बौद्धरत्न पुरस्कार देण्यात आला. या सन्मानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत अशा पुरस्कारांमुळे जबाबदारी वाढते आणि समाजासाठी अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते असं सांगितलं. महाकवी वामनदादा कर्डक यांच्या ओळी उद्धृत करत त्यांनी मी वादळवारा, मी भीमपुत्र आहे, मी बुद्धांचा अनुयायी, शांतीचा दूत आहे असं सांगितलं. मुख्यमंत्री असताना वर्षा निवासस्थानी आयोजित केलेल्या वर्षावास, भोजनदान, धम्मदान आणि चिवरदान कार्यक्रमांचीही त्यांनी आठवण करून दिली.
बौद्ध धम्म हा दुःखातून मुक्ती देणारा मार्ग आहे. सत्य, अहिंसा आणि करुणेवर आधारित जीवन पद्धती म्हणजे धम्म असं सांगत त्यांनी धम्म हा वे ऑफ लाईफ असल्याचंही सांगितलं. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या धम्मदीक्षेमुळे लाखो लोकांना समानता आणि स्वाभिमानाचा मार्ग मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं. बुद्ध पेरला की बाबासाहेब उगवतात या ओळी उद्धृत करत त्यांनी गौतम बुद्ध यांनी पेरलेली विचारांची बीज दलितांच्या हृदयात रुजली, शोषितांच्या रक्तात मिसळली आणि अस्पृश्यांच्या अश्रूंमध्ये भिजली असं सांगितलं. बुद्धांनी दिलेला धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नव्या जोमानं समाजात रुजवला. बुद्धांनी दिलेला प्रकाश बाबासाहेबांनी सर्व दूर पोहोचवला आणि ज्या धम्मानं जगाला शांततेचा मार्ग दाखवला त्याच धम्माच्या आधारावर बाबासाहेबांनी दलितांना मुक्ती दिली. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही आमची सरकारची मार्गदर्शक तत्व आहेत. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठीच्या योजना शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. जगातील वाढत्या युद्ध परिस्थितीचा संदर्भ देत त्यांनी इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावाचाही उल्लेख केला. द्वेषानं द्वेष संपत नाही, प्रेमानंच तो शांत होतो, हा बुद्धांचा संदेश आजच्या काळात अधिक महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा असा संदेशही त्यांनी दिला. भौतिक सुखाच्या स्पर्धेत मानसिक शांतता हरवत चालल्याची खंत व्यक्त करत त्यांनी बुद्धांनी दाखवलेला मार्गच मानवतेला तारणारा असल्याचं सांगितलं. बुद्धांना मूर्तीत नव्हे तर विचारात शोधलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. ना तलवार की धार में ना गोलियों की बौछार से दुनिया बदलेगी तो सिर्फ बुद्ध के विचार से या ओळींनी त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. प्रेसिडेंट कप 2026चा ठाण्यात दिमाखदार समारोप. संसदरत्न खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून आयोजित टेनिस क्रिकेटमधील पहिल्या प्रेसिडेंट कप 2026 स्पर्धेचा भव्य समारोप उत्साहात पार पडला. 6 दिवस चाललेल्या या स्पर्धेत बिहार ब्लास्टर्स संघानं शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावलंय. अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळांचं प्रदर्शन केलं, मात्र निर्णायक क्षणी बिहार ब्लास्टर्सनं बाजी मारत या पहिल्या स्पर्धेवर आपलं नाव कोरलंय. समारोप सोहळा दादोजी कोंडदेव स्टेडियम इथे रंगला होता. खेळाडूंचा उत्साह, प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आणि आकर्षक सादरीकरणांमुळे संपूर्ण वातावरण भारावून गेलं होतं. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते सुनील शेट्टी आणि संजय दत्त यांची विशेष उपस्थिती लाभली. तसंच प्रसिद्ध ड्रम वादक शिवमणी यांच्या जोशपूर्ण सादरीकरणानं कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवली. ही स्पर्धा टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. आयोजक समितीच्या उत्कृष्ट नियोजनाचे तसंच खेळाडूंनी दाखवलेल्या खेळाडू वृत्तीचं खासदार शिंदे यांनी कौतुक केलं. यावेळी महत्त्वाची घोषणा करताना प्रेसिडेंट कप आता वर्षातून 3 वेळा आयोजित केला जाणार असल्याचं सांगण्यात आले. पुढील स्पर्धा नोव्हेंबर महिन्यात होणार असून अधिकाधिक खेळाडूंना मोठा मंच मिळावा हा यामागचा उद्देश असल्याचं स्पष्ट करण्यात आले. स्पर्धेतील बक्षीस रक्कमही लक्षणीय ठेवण्यात आली होती. विजेत्या संघाला 1 कोटी रुपये तर उपविजेत्या संघाला 50 लाख रुपये देण्यात आले. यामुळे टेनिस क्रिकेटच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष डॉक्टर उदय सामंत, खासदार नरेश मस्के, भारताचे माजी क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे, महिला क्रिकेटपटू हार्ले गाला, आमदार राजेश मोरे, रवींद्र फाटक, अभिजित दरेकर आणि टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि इतर मान्यवरही यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मुंब्रा येथील हिंदू संमेलनात मुस्लिम समुदायाबाबत आक्षेपार्ह विधान करून धार्मिक द्वेष निर्माण करणं, डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात चिथावणी देणं आणि संविधानिक मूल्यांची पायमल्ली करत राष्ट्रीय सन्मानाचा म्हणजे संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी मत्स्य व्यवसाय यांनी बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी फिर्यादही दिली आहे. शनिवारी नितेश राणे यांनी मुंब्रा येथील हिंदू संमेलनात अनेक वादग्रस्त विधानं केली. मुंब्र्यातील मुस्लिम समाजाविषयी अत्यंत आक्षेपार्ह विधानं केली होती.
तसंच आपण मंत्री आहोत म्हणून ठीक, नाहीतर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना घरी जाऊ दिलं नसतं असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं तीव्र शब्दात निषेध केलाय. सोमवारी सकाळी मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिला अध्यक्षा मनीषा भगत, युवक अध्यक्ष अभिजित पवार यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी जाधव आणि नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांची भेट घेऊन न्यायसंहिता कलम 299 नुसार राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा 1971 अन्वये गुन्हा दाखल करावा अशी लेखी फिर्याद दिली आहे. याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना मनोज प्रधान यांनी मुंब्रा-कोसा भागात अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम गुण्यागोविंदानं राहत असल्याचं सांगितलं. त्यांच्यात साधं भांडणही होत नाही. अशा स्थितीत बाहेरून येऊन नितेश राणे दंगल माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बाब अत्यंत धोकादायक असल्याचं सांगितलं. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात चिथावणी दिली जात आहे. एकीकडे मंत्रिपदाची शपथ घेताना सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन काम करण्याची संविधानिक शपथ नितेश राणे यांनी घेतलीये, तर दुसरीकडे विशिष्ट समाजाबाबत आकस ठेवून ते कृती करत आहेत. हा संविधानिक मूल्यांचा अवमान असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत आपण लेखी फिर्याद दिल्याचं त्यांनी सांगितलं. राहुल गांधी आले तेव्हा फक्त 2-5 लोकांनी काळे झेंडे दाखवले होते, पण पुन्हा एकदा जर तुम्ही ठाणे शहरात आलात तर राष्ट्रवादी जोरात तुमच्या विरोधात आंदोलनाला उतरेल, हे ठामपणे मी सांगू इच्छितो. आव्हाड साहेबांबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल किंवा कुठल्याही समाजाबद्दल बोलताना विचार करून बोलावा. आणि आपल्या माध्यमातून एक शेवटची गोष्ट मी राज्यपाल साहेबांना सांगू इच्छितो की जी शपथ त्यांनी घेतली त्याच्या विरोधात ते जाऊन काम करतायत, म्हणून त्यांचा राजीनामा त्यांनी घ्यावा. आज ACP साहेब आणि सिनियर साहेबांना आम्ही एक 0 FIR करायची विनंती केली आहे. त्याबद्दल ते काय करतात ते पुढच्या 24-48 तासात आम्हाला बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून सुनित्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही जागा दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षांनी सुनित्रा पवार यांना पाठिंबा देत ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केले. ठाणे येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा राहिल्याचं सांगितलं. महायुतीने सुनित्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना याच भावनेतून सर्व पक्षांनी सकारात्मक विचार करावा असं आवाहन केलं. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बारामती पोटनिवडणूक लढवणार नसेल तर काँग्रेस महायुतीच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचं यापूर्वी स्पष्ट करण्यात आलं आहे. याबाबत दिल्लीतील नेत्यांची देखील परवानगी मिळाल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे बारामतीमधून काँग्रेसकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. एकीकडे काँग्रेसनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं असताना दुसरीकडे OBC आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देखील आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं. ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याचाही त्यांनी दावा केलाय. बारामतीची जी पोटनिवडणूक होती आहे ती आम्ही तर महायुतीमध्ये आहोत, त्यामुळे महायुती पूर्णपणे सुनेत्रा ताईंच्या आमच्या भगिनी ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पाठीशी आहोत. आणि महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे की अशा प्रकारे जेव्हा पोटनिवडणूक होतात त्यावेळेस त्या बिनविरोध होतात. तर इतर पक्षांनी देखील त्याचा विचार जरूर करावा. आम्ही महायुती म्हणून सुनेत्राताईंच्या पाठीशी आहोत.